दुर्दैवानं कालच तुमच्या ऑफिसच्या समोर एक गाडी अडकली आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. असं जादूची छडी फिरवली आणि लगेच बंगला झाला असं होत नाही. विकास कामाचा टेम्पो कुठंतरी थांबलाय असं वाटतोय आणि त्याच्यामुळं सगळ्या जनतेला आणि मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मलाही थोडीशी खंत आहे. आणि सकाळी मी तर बघतोय सकाळी 9 वाजल्यापासून सगळे नगरसेवक जातीने तर हजर आहे. आणि नागरिकांचं माझं एक सांगणं आहे, बाबा आता बोलून टाकलाय म्हणजे चिक्क झालाय, म्हणजे नगरसेवकाच्या नावाने एवढं खडं फोडू नका. काय असं ना बाबा, पावसाळ्यात तुम्हाला जेवढी सोय करता येईल तरी हिने तातडीने तुमची सोय करून दिल्या. तर त्यानं नागरिकांना समोरून व्हिडिओ करावा लागतोय, हे दुर्दैव मानतो आम्ही. आणि ते झाल्यानंतर तुम्ही सहाही जण लोक उपस्थित राहत आहे. सोमवारी या ठिकाणी सगळा मटेरियल येणार होतं आणि मंगळवारपासून म्हणजे आजच्या दिवसापासून हे पॅचवरचं काम चालू होणार होतं. आणि जसं की मी तुम्हाला बोललो की काल 2-2:30 वाजता इथं मटेरियल आलं आणि त्याच्या अगोदरच एक पोस्ट पडली. म्हणजे हा योगायोग म्हणावा लागेल. लोकांनी जरासा ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्यायला पाहिजे की आता आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी करतोय, तर त्यामध्ये सगळे यंत्रणा मिळणं आणि ते प्रत्यक्षात काम मार्गी लागणं ह्याला एक 2 ते 3-4 दिवसाचा कालावधी जातो. ह्याची एवढी कळकळीची सर्वांना विनंती आहे की आम्ही तर काम करतोय, पण आमच्याही खांद्याला खांदा लावून जनतेनेही आम्हाला सहकार्य करावं. नागरिकांचा हक्कच आहे, त्याचा नगरसेवकाने असा अभिमानानं स्वीकार केला पाहिजे. कारण तुमच्याकडे तेवढी क्षमता आहे म्हणून आम्ही सातत्यानं तुमच्याकडून अपेक्षा ठेवतोय. ज्याच्याकडे क्षमता नसेल त्याच्याकडे अपेक्षा केल्या जात नाही. तर त्याचा कोणताही नागरिकांच्या वतीनं किंवा सोशल मीडियाच्या वतीनं निगेटिव्ह अर्थ न घेता पॉझिटिव्ह अर्थ घेऊन तुम्ही काम करावं. निवडणुकीच्या पूर्वी एक महिला नेतृत्व, सक्षम नेतृत्व म्हणून आपण एक तुमची मुलाखत घेतली होती. त्यातूनच आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि सगळ्या जनतेकडून तुमच्या फार अपेक्षा आहे. कारण एक प्रभाग क्रमांक 20 मधलं महिला नेतृत्व आहे की ते तुम्ही करून दाखवू शकता, सिद्ध करू शकता. पण अजूनही तुमचा टेम्पो म्हणजे विकास कामाचा टेम्पो कुठंतरी थांबलाय असं वाटतोय आणि त्याच्यामुळं सगळ्या जनतेला आणि मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मलाही थोडीशी खंत आहे. आमची अशी अपेक्षा आहे की जो माणूस कॅपेबल असतो त्यानं काम करावं. त्या अपेक्षा आम्ही तुमच्याकडून ठेवतोय. आता सभागृहात बोलताना थोडासा आवाज तुमचा घुमताना दिसतोय, पण अजून उपनगरामध्ये विकासाची फार गरज आहे आणि तो विकास तुमच्या माध्यमातून साधला जावा हा आमचा वैयक्तिक स्वार्थ आहे. तर त्यासाठी तुमचा आवाज आता थोडासा अजून वाढेल का सभागृहात? कोणत्या विषयावर? तर आमच्या विकासासंदर्भात. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नक्कीच सभागृहामध्ये कोणतेही प्रश्न मांडताना आमच्या प्रभाग क्रमांक 20 मधील जे काही प्रश्न असतील तर ते आम्ही म्हणजे खंबीरपणाने मांडणारच आहोत. पण याच पद्धतीने मला इथे प्रामुख्याने असं सांगावंसं वाटते की निवडणूक होऊन आता फक्त एक 4 ते 5 महिनेच उलटून गेलेत. पण मला आमच्या सर्व महायुतीच्या सर्व नगरसेवकांचा आणि त्यांच्या कार्याचा नक्कीच अभिमान वाटतो की इतक्या कमी वेळामध्ये म्हणजे जे काम इतक्या 20 ते 25 वर्षामध्ये कुणीही करून दाखवलं नाही, इतक्या कमी वेळामध्ये हे काम खूप छान पद्धतीने झालेलं आहे. आज जर आपण पाहिलं तर साळोखे नगर, बापूराम नगर, याच पद्धतीने जुबा नाना, लुसिया कॉलनी या सर्व ठिकाणी रोडची कामं सुरू आहेत. नवीन गटरची बांधणी झालेली आहे. ज्या ठिकाणी लाईट्स पोहोचल्या नव्हत्या, जुबा नाना सारख्या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे लाईट्स लावल्या गेल्या, रोड्स केले गेले, पाण्याची सोय केली गेली, म्हणजे जे मूलभूत गरजा होत्या त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करून हे काम केलेलं आहे. याच पद्धतीने जर आपण आज आमच्या महायुतीच्या सर्व नगरसेवकांची जर गोडधोड पाहाल तर तब्बल बराच असा छान निधी त्यांनी मंजूर करून आणलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर जुबा नानाचा मेन रोड हा खूप वर्षांपासून प्रलंबित प्रश्न होता, तर त्याच्यासाठी एक चांगला असा निधी हा मंजूर करून आणलेला आहे. याच पद्धतीने विमल हॉस्पिटल ते चिव्याचा बाजार हा रोड देखील मंजूर झालेला आहे. आता तुम्ही जी विकासाची गाथा सांगितली ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु अशा ज्या काही घटना घडतायत सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्या घडल्यानंतर तुमचे केलेले विकास काम हे पाठीमागे राहते. आणि म्हणून सुदैवानं असं किंवा दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की इथून पुढं शक्यतो करून जनतेला ग्राउंडवर उतरायला लागू नये. यासाठी तुम्ही काय दक्षता घ्याल? तुम्ही 6 जण. सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेला रस्त्यावरती उतरायला लागू नये. जनता ही आमची म्हणजे एक कुटुंब आम्ही आमच्या जनतेला समजतो आणि म्हणूनच असे विविध प्रकारचे उपक्रम आम्ही सर्वजण घेत असतो. जर आपण पाहिलं तर दर बुधवारी आम्ही स्वच्छता मोहीम सर्वजण एकत्र मिळून घेत असतो. म्हणजे हे तुम्हाला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळेल की सर्व नगरसेवक एकत्र मिळून स्वच्छता मोहीम घेतात. दरवेळेला प्रत्येक एक वॉर्डची स्वच्छता मोहीम घेतली जाते. याच पद्धतीने आमचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत किंवा जे आमचे अधिकारी आहेत तर यांना आम्ही स्ट्रिक्ट अशा सूचना देतो की आमच्या प्रभागातली कामे ही वेळेनुसार पूर्ण व्हावी. आता याचबरोबर आता पावसाळा प्रचंड प्रमाणात चालू झालेला आहे आणि आता जर पावसाची लक्षणं बघितली तर कोल्हापूरमध्ये महापूर येण्याची शक्यता दर्शवली जाते. मग यासाठी प्राथमिक म्हणून एक तुम्ही म्हटलं की महिलांचा विषय नाजूक असतो, कारण घरामध्ये पाणी न येणं किंवा एखाद्याच्या घरात गटारातून पाणी शिरणं
हा महिला संदर्भात फार प्रामुख्यानं नाजूक प्रश्न आहे आणि ते महिला म्हणून तुम्ही जास्त सक्षमपणे मांडू शकता. यासाठी आता तुम्ही सगळे एकत्र बसून काय प्लॅन करणार आहात? ऍक्च्युली सर्वात महत्वाचं म्हणजे दरवर्षी कोल्हापूरमध्ये येणारी पूर परिस्थिती नक्कीच खूप गंभीर स्वरूपाची असते. म्हणजे त्याचे येणारे परिणाम आपण सर्वजण हे पाहत असतो. तर याच्यासाठी प्रामुख्याने आम्ही सर्वांची बैठक घेऊन आम्ही नालेसफाईचं काम हे 1 महिन्यापूर्वी आधीपासूनच सुरू केलेलं आहे. पूर्ण प्रभाग क्रमांक 20 मध्ये सगळे मोठे मोठे जे चॅनेल्स आहेत तर तिथे सगळं कचऱ्याचं स्वच्छता करून म्हणजे पाणी कसं योग्य रीतीनं प्रॉपर फ्लो कसा होईल तर याची आम्ही पूर्णतः काळजी घेतलेली आहे. अभिसाहेब आणि मी नेहमीच म्हणतो, अभिसाहेब आणि तेंडुलकर आणि या तुमच्याबरोबर हे 2 तुम्ही संघटना घेतल्या त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. पण दुर्दैवानं कालच तुमच्या ऑफिसच्या समोर एक गाडी अडकली आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. मग आणि प्रामुख्यानं म्हणायला लागलं तर आपला बापूराम नगर जो आहे तिथून तुमच्या ऑफिसपर्यंत एक बरेच खड्डे पडलेले आहेत. याच्यावर लक्ष तुम्ही कधी देणार आहात? सांगायचं झालं तर ते चेंबरचं काम बऱ्याच दिवसापासून मंजूर झालं, पण कॉन्ट्रॅक्टरना काय आहे, कॉन्ट्रॅक्टरला अनेक कामं असल्यामुळे ते काम थांबलं होतं. पण आज सकाळी त्यांना सक्त सूचना देऊन अधिकाऱ्यांना असतील त्या कॉन्ट्रॅक्टरला असेल ते काम मंजूर झालेलं आहे. ते लवकरात लवकर आज ते काम चालू झालेलं पण गेल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल. काय असते, रोड सोडून नागरिक पण रोड सोडून साईडच्या चेंबरमध्ये गाडी घालतात, म्हणजे हे पण दुर्दैव आहे. असं प्रकार होऊ नये यासाठी पण नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि जी कामं पेंडिंग आहे, आता निवडून येऊन आम्हाला 4 महिने झाले, अनेक विकास निधी मंजूर झालेला आहे. हा निधी मंजूर झाला त्याला कालावधी लागतोय रोड व्हायला किंवा गटर्स व्हायला. ते मंजूर होईपर्यंत लोकांनी सुद्धा वाट बघितली पाहिजे. असं जादूची छडी फिरवली आणि लगेच बंगला झाला असं होत नाही. जादूची छडी फिरवली आणि लगेच बंगला झाला असं होत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्ही निवडून यायच्या आधी 7 कोटी रुपये निधी या प्रभागामध्ये आम्ही महायुतीच्या उमेदवारांनी मंजूर करून पालकमंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील यांच्याकडून घेतलं आणि त्याची कामं शहराचं शेवटचं टोक उपनगराचं हे शहराचं टोक म्हणून या उपनगराकडे बघितलं जातं. आजपर्यंत हा पण तुम्ही आणि लोकांनी विचार केला पाहिजे की बाबा गेली 20, 25, 30 वर्ष या प्रभागामध्ये काही झालं नाही आणि ही नवीन निवडून आलेली महायुतीची 4 जण निवडून आल्या आणि आतापर्यंत जे झालं नव्हतं पहिली भूमिका आमची आजपर्यंत जिथं डांबर सुद्धा लागलं नव्हतं, ह्या भूमिकेकडून आम्ही त्या मग धनगरवाडा असेल, जोबानाना पार्क असेल, तुम्ही जोबानाना पार्ककडे जाऊन बघा की 1 ते 12 गल्ल्या कॉन्क्रीटीकरण काम सुरू आहे. माणसांना हे सुद्धा दाखवलं गेले पाहिजे की बाबा कामं सुरू आहे. माणसांना हे सुद्धा दाखवलं गेले पाहिजे की बाबा कामं सुरू आहे. नक्कीच लोकांची अपेक्षा आमच्याकडे फार मोठी आहे, पण लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की पेंडिंग कामं व्हायला वेळ लागला, लगेच अशी झाडकीपाट होणार नाहीत. पावसाळ्याच्या आधी खड्डे भरणं सुरू असतील. निधीची कमतरता महापालिकेत आहेच, पण आम्ही पालकमंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील यांच्याकडून पाठपुरावा करून आम्ही या प्रभागामध्ये निधी पहिला 7 कोटी रुपये आणला. त्याचं कामं चालू आहेत. पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये कुठलीही विकास कामे डांबरीची किंवा कुठलीही होत नाही. हा सुद्धा लोकांना याची जाणीव झाली पाहिजे आणि आम्ही लोकांनीच निवडून दिलेली आम्ही कार्यकर्ते आणि लोकांना आमचा विश्वास आहे. आम्ही लोकांच्यासाठीच निवडून आलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये सगळीच कामं तुम्हाला ज्यावेळी कामं होतील इथून पुढे त्यावेळी तुम्हाला आम्ही बोलवून लोकांना सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि लोकांना ती कामं तुमच्या माध्यमातूनच दाखवू. प्रभाग क्रमांक 20 मध्ये 6 नगरसेवक आहेत आणि साहजिकच नगरसेवकांच्या कडून नागरिकांच्या अपेक्षा असणं हे काय वावगं ठरत नाही. परंतु जनतेच्या मतानुसार आता ते सातत्यानं 3 इन्सिडेंट घडले, त्यामध्ये सातत्यानं नागरिकांना समोर येऊन व्हिडिओ करावा लागतोय. हे दुर्दैव मानतो आम्ही आणि ते झाल्यानंतर तुम्ही 6 जण लोक उपस्थित राहत आहे. याच्या संदर्भात तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? नक्कीच लोकांनी तक्रार करणं हे त्यांची भावना योग्य आहे. आता जसं की आपला हा रस्त्याचं काम चालू आहे. काल इथल्या नागरिकांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली की 6 नगरसेवक असून रस्त्याचं काम होतं, परंतु मागच्या आठवड्यामध्येच आपल्या वॉर्ड ऑफिसमध्ये जी पॅचवर्कची टीम आहे त्यांना मी मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं सोमवारी या ठिकाणी सगळा मटेरियल येणार होतं आणि मंगळवारपासून म्हणजे आजच्या दिवसापासून हे पॅचवर्कचं काम चालू होणार होतं. आणि जसं की मी तुम्हाला बोललो की काल 2-2:30 वाजता इथं मटेरियल आलं आणि त्याच्या अगोदरच एक पोस्ट पडली. म्हणजे हा योगायोग म्हणावा लागेल. मला सांगायचं एवढंच आहे की प्रत्येक प्रश्न असतो, जे काही अडचणी असतात त्याचं आम्हाला सांगितलं तर आम्हाला कळाल्यानंतर त्याला काय मार्क काढायला पाहिजे. जसं एखादं लिकेज असतं,
ते सापडण्यासाठी 1-2 दिवस लागतं. त्याच्यानंतर JCB मिळणं, तिथं मॅनपॉवर लागणं, तिथं जी लागते ते मिळायला 1-2-3 दिवस जातात. परंतु तेवढ्यातच कोणतरी ती व्हिडिओ करणं टाकणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. लोकांनी जरासं ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्यायला पाहिजे की आता आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी करतोय, तर त्यामध्ये सगळे यंत्रणा मिळणं आणि ते प्रत्यक्षात काम मार्गी लागणं ह्याला 2 ते 3-4 दिवसाचा कालावधी जातो. ह्याच्या अगोदर पण अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु आम्ही सगळेच प्रत्यक्षात तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे काम ऑलरेडी तुम्ही हातात घेतलं होतं, हो हो मागच्या- परंतु ते तुमचं बॅडलक म्हणावं लागेल आणि जनतेचं सुदैव म्हणावं लागेल की आम्हाला व्हिडिओ केल्यानंतर हे काम करून मिळतंय. आता साहेब मला एक सांगायचं ह्या निमित्तानं की पावसाळ्याच्या अगोदर जेवढे पॅचवरची काम होतं, जसं की साळुंके नगरात सुद्धा तेंडुलकर साहेबांनी साळुंके नगरात सुद्धा जे काही पॅचवरचं काम होतं ते करून घेतले. अभिदत्तर साहेबांनी सुरवी नगरात जे काय होतं ते त्यांनी करून घेतले. एक अहिल्याबाई होळकर नगर 80 मधलं जे काम होतं ओटोकर साहेबांनी करून घेतले. 81 मध्ये जोबानाचा रस्ता जी चढते आहे तो जोबानाचा रस्ता झाला. त्यानंतर स्वर्गंधा कॉलनीमध्ये झाला. काल कारदगे पॉइंट पेट्रोल पंपाच्या बॅक साईडला काल रस्त्याचं काम चालू झालं. हे आमच्या सर्वांच्या माध्यमातून कामं चालू आहेत. रस्ता हा मंजूर होईपर्यंत पावसाळ्यामध्ये कोणा लोकांना त्रास होणार नाही ही आमची भावना आहे. म्हणून आता आपण चांगल्या पद्धतीनं प्रभागामध्ये सर्व ठिकाणी पॅचवर्क करत आहोत. त्यात आम्ही 4ही नगरसेवक महायुतीची आमचं चांगलं कोऑर्डिनेशन आहे. आम्ही प्रत्येक काम असू दे, विकास कामं असू दे, बारीक सारीक गोष्टी सर्व आम्ही एक युनिटी म्हणून एक कुटुंब म्हणून चर्चा करून प्लॅनिंग करून ते करतोय, जेणेकरून कुठल्याही प्रभागातील आमच्या कोणताही प्रश्न कुठल्याही एखाद्या कॉलनीवर एखाद्या प्रभागावर अन्याय होणार नाही या पद्धतीनं चांगल्यापणे महायुतीचे सर्वच आमचे नेते हे खंबीर आहेत आम्हाला निधी देण्यासाठी. त्यामुळे येत्या काही महिन्यात काही आमच्या ह्या टर्ममध्ये नक्की जेवढ्या आम्ही कमिटमेंट दिल्यात त्या 100% पूर्ण करायची जबाबदारी आता ह्या तुमच्या आम्ही मीडिया चॅनलच्या माध्यमातून देतो. योगेश ओटावकर यांच्या आई प्रभाग क्रमांक 20 मधून नगरसेवक आहे, पण ग्राउंड मध्ये काम करत असताना आईच्या खांद्याला खांदा लावून योगेश ओटावकर हे काम करत असतात. पण जे प्रामुख्यानं ते रहिवासी ज्या ठिकाणचे आहेत तिथं तो भाग थोडासा गटर वगैरे म्हणजे आतासा विकसित होतोय, त्यामुळे तिथं प्रामुख्यानं समस्या जास्त आहेत आणि लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून वैयक्तिकरित्या जास्त आहेत. त्या संदर्भात तुम्ही तिथल्या समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? नमस्कार. माझा जसा आता तुम्ही उल्लेख केला की क्रांतिसेन नाना पाटील नगरमध्ये आम्ही राहायला आहे, त्याच्यामुळे प्रभाग ही मोठा आहे आणि अविकसित आहे. खूप वर्षापासून प्रलंबित कामे आहेत. आम्ही सर्वांच्या माध्यमातून ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. शेवट आम्हाला किती झालं तरी कुठेतरी प्रशासनावर म्हणजेच आपल्या महानगरपालिकेवर विसंबून राहावं लागते. तरी सुद्धा जिथं ज्या नागरिकांचा आम्हाला फोन येईल किंवा जिथं आम्हाला वाटते की इथं ही खरोखर गरजेचं आहे, जसं आता आपण तुम्ही बघितला की तर रस्त्यावर आता पॅचवर्क चालू आहे, आम्ही करायला चालू आहे, तर हे का करण्याचं कारण आहे की पावसाळ्यासाठी त्यांना दिलासा मिळावा, कुठेही महिलांसाठी वगैरे अडचणी होऊ नये त्याच्यासाठी. पण याचं एक दुर्दैव असंही आहे, जर आम्ही आज मुरमीकरण केलं तर एक 5-6 दिवसानंतर पुन्हा बघितलं तर त्याचं चिखल वगैरे होणे हा ही समस्या आहे. पण एक तात्पुरत्या स्वरूपाचं आम्ही हे आता करून दिलेलं आहे इथं पॅचवर्क. दुसरी गोष्ट गटारांची समस्या वगैरे म्हणा, रस्त्यांची समस्या म्हणा, तर अजून जिथं डांबरीकरण झालेलं नाही तर तिथं ऑलरेडी जे पूर्वीचे रस्ते आहेत त्याच्यात चिखलमय झालेला आहे. पण आमची एवढी कळकळीची सर्वांना विनंती आहे की आम्ही तर काम करतोय पण आमच्याही खांद्याला खांदा लावून जनतेनेही आम्हाला सहकार्य करावं. आता तुम्ही कचऱ्याचे ढीग वगैरे बघितला असाल, दरवेळी त्याची उचल वगैरे होते, 2 दिवसातून उचल होते. नागरिक फवारणीसाठी धूर फवारणी असेल, औषध फवारणी असेल किंवा गटर साफ करण्यासाठी असेल तर आम्ही बऱ्यापैकी लोकांना तिथं लावलं जाते. पण प्रभाग मोठा आहे, थोडंफार संख्याबळ कमी आहे, तरी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला संख्याबळ ज्यादा मिळावं, जेणेकरून कोणतीही कॉलनी जे आहेत त्या तशाच पद्धतीनं राहू नये. पाण्याचा प्रश्न आता मध्यंतरीच्या काळामध्ये हे 4 दिवस खूप होता, पाऊस जोरदार असून सुद्धा पाणी मिळत नव्हतं, त्याच्यासाठी सुद्धा फॉलोअप होता. जिथं शक्य नव्हतं तिथं आम्ही टँकरनी पाणी देण्याची व्यवस्था केली. आजपासून पाणी व्यवस्थित सुरळीत होऊन जाईल, सगळ्यांना पाण्याची व्यवस्था होईल. तुम्ही काल इथे एक व्हिडिओ प्रसारित केला आणि तुमच्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षेला लगेच हाक देऊन हे सगळे नगरसेवक इथं हजर झाले. या संदर्भात तुम्ही आता समाधानी आहात का? मी माझ्यापेक्षा भागातील लोक जे आहेत त्यांचं समाधान झालं ह्यात सगळं महत्वाचं आहे. कारण माझ्या एका बाईटवर हे सगळे नगरसेवक तातडीने धावत आलं, याबद्दल मी या भाजपच्या सगळ्या नगरसेवकांचा आभार आहे. म्हणजे मी जरी शिवसेनेचा ठाकरे गटाचा असलो तरी यांनी पक्षपातीपणा म्हणून काही केलं नाही, तर स्वतः बाबा नागरिकांची सुविधा म्हणून इथंपर्यंत आले. आणि सकाळी मी तर बघतोय सकाळी 9 वाजल्यापासून सगळे नगरसेवक जातींनी तर हजर आहे. आणि नागरिकांची माझं एक सांगणं आहे, बाबा आता बुरून टाकलाय म्हणून ते चिक्कल झालाय, म्हणजे नगरसेवकाच्या नावाने एवढं खडं फोडू नका. काय असणार बाबा, पावसात तुम्हाला जेवढी सोय करता येईल तरी हिने तातडीने तुमची सोय करून दिल्या. याबद्दल मी परत एकदा तेंडुलकर मॅडम असू द्या, योगेश असू दे, आपल्या अभिखत काय ते काम म्हणून गेले, वैभव असू दे, या सगळ्यांना परत एकदा मी सर्व नागरिकांच्या वतीनं म्हणजे प्रभाग क्रमांक 20च्या वतीनं
जो आपला कन्यानगर साळुंके नगर या भागातील कॉलनी लोक आहेत यांच्या वतीनं आभारी आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. मांडलं पाहिजे, कारण जिथं चुकतो तिथं आवाज उठवणं आणि जिथं जर चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक करण्याची क्षमता सुद्धा निपक्षपातीपणे बाळगण्यासाठी अशा पद्धतीचे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते असणं या प्रभागाला मौल्यवान ठरते. त्यामुळं सगळ्यांच नगरसेवकांच्या माध्यमातून आणि मी माझ्या माध्यमातून मी समर्थ साहेबांच्या या मोठेपणाबद्दल आपण सर्वजणच आभारी आहोत. आणि आता इथून पुढच्या थोडक्यात याचा या मुलाखतीचा सारांश घेतला तर हा प्रभाग क्रमांक 20 हा जसा मोठा आहे तसा समस्याने सुद्धा ग्रासलेला आहे. आणि यांच्या सगळ्यांच्या याच्यातून उल्लेख असा येतोय की 4-5 महिने हा कालावधी थोडासा अल्पच ठरतोय, कारण या प्रभागाचा विकास करताना हा जो प्रभाग आहे हा विकसित प्रदेशाकडे म्हटलं म्हणजे जसं भारत म्हणतो आपण विकसित आहे तसं हा अविकसित कडून विकसितकडे न्यायचा आहे. त्यामुळे थोडासा टाइम आवश्यक लागू शकतो. आणि सुदैवानं अभि कतकर साहेबांसारखे, तेंडुलकर साहेबांसारखे, वैभव सारखे आणि योगेश ओटावकरांसारखे आणखी दोघं आहेत 6 जणांपैकी, ते सगळेच सक्षम आहेत. त्यांचा राजकीय वर्दस्त चांगला आहे आणि त्या वर्दस्ताचा आमच्याकडून म्हणूनच नागरिकांची जास्त अपेक्षा आहे की हे इथं का अपुरं राहतंय, हे का अपुरं राहतंय. हा नागरिकांचा हक्कच आहे. त्याचा नगरसेवकाने असा अभिमानानं स्वीकार केला पाहिजे, कारण तुमच्याकडे तेवढी क्षमता आहे. म्हणून आम्ही सातत्यानं तुमच्याकडून अपेक्षा ठेवतोय. ज्याच्याकडे क्षमता नसेल त्याच्याकडे अपेक्षा केल्या जात नाही. तर त्याचा कोणताही नागरिकांच्या वतीनं किंवा सोशल मीडियाच्या वतीनं निगेटिव्ह अर्थ न घेता पॉझिटिव्ह अर्थ घेऊन तुम्ही काम करावं अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. आणि लवकरात लवकर माझं नेहमीच मत असते की उपनगर माझा सुंदर आणि सक्षम व्हावा अशीच अपेक्षा करतो. धन्यवाद.